आपण पाहिलं की जैन समाज हा शांतताप्रिय आणि व्यापारमग्न म्हणून ओळखला जातो। मात्र मुंबईमधील कबूतरखाने बंद करण्याविरोधात आता जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करत दादरमध्ये राडा घालत कबूतरखाना चालू करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामुळे जैन समाजाने आपली भूमिका मांडण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा चर्चेचा विषय ठरलेला आहे। आज नेमकं काय घडलं त्या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। दादरमधील कबूतरखान्यासाठी जैन समाजाने प्रचंड राडा घातला। कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडून टाकली, बांबूला बांधलेल्या सुतळ्या सुद्धा कापल्या। यावेळी पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक आंदोलकांनी थेट पोलिसांशी हुज्जत घातली। चालू रहना चाहिए। 50 साल से हम लोग यहाँ है, इतना कोई एरिया में कोई प्रॉब्लम नहीं है। जियो और जीने दो, सबका हक है जीने का, कोई किसी को राइट नहीं है मारने का। आमच्या वडिलांचे जन्म इथे झाला, त्याच्या आधीचा हे कबूतरखाना इथे आहे। पण लोक जे म्हणतात त्यांना हा सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? त्रास साहेब पहिल्यापासून आहे, 100% त्रास काय झाला, आजच का त्रास होतो? कोरोना हुआ था तो उसका की सोल्यूशन निकाला था, सब लोग ने मास्क लगाया था। आज इसके लिए भी कुछ भी करो, उसका इंतजाम करो, मगर जीव को बंद मत करो, उनका अन्न पानी मत बंद करो, ये बहुत गलत है। कबूतरों के कारण किसी की मौत हुई या हानि हुई है ऐसा कोई रिकॉर्ड नहीं है। आप केवल बातें करें। और हॉस्पिटल की ये रिपोर्ट है, हॉस्पिटल की इस रिपोर्ट में कहा गया है 28,000 लोगों में से 2 लोग, यानी 28,000 में से 2 लोग, यानी प्रतिशत में निकालो तो कितना हुआ, और वो भी कितने सालों में, 25 वर्षों में। तो 25 वर्षों में 2 लोगों की मौत, ये कोई कबूतरों को कारण नहीं हुई है। हमारी अगर हम आंदोलन करते तो 40,000 50,000 लोग इकट्ठे होते, लेकिन आंदोलन नहीं किया। जो 2, 4, 5, 10,000 लोग इकट्ठा हुए वो अपने आप दर्शन करने के लिए आए, जिनको समाचार नहीं मिला तो वो यहाँ तक पहुँच गए। कबूतरखान्यासाठी जैन समाजानं नियोजनपूर्वक आंदोलन केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे, कारण यावेळी महिलांना पुढे करण्यात आल्यानं त्यांना रोखताना पोलिसांची अडचण झाली। इतकंच काय, बांबूला बांधलेल्या सुतळ्या कापण्यासाठी महिलांनी सोबत चाकू घेऊन आल्याचं पाहायला मिळालं। कबूतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयात 7 ऑगस्टला सुनावणी। कबूतरखाना परिसरात आज 6 ऑगस्टला जैन समाजाची सभा होणार होती। उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर निर्णय घेऊ जैन समाजाची भूमिका। कबूतरखाना परिसरात होणारी सभा रद्द करण्याचा निर्णय। अचानक शेकडोंच्या संख्येनं जैन बांधव कबूतरखाना परिसरात जमा झाले। ताडपत्री फाडण्यासाठी, बांबूला बांधलेल्या सुतळ्या कापण्यासाठी सोबत चाकू सुद्धा होते। आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येनं महिला असल्यानं पोलिसांची अडचण झाली। जैन समाजाने काही कात्र्या, नंतर ब्लेड, चाकू वगैरे हे घेऊन आले आणि ते सगळं जे कबूतरखान्याला जे शेड बांधलं होतं ते त्यांनी फाडून टाकलं, तोडून टाकलं आणि अतिशय हिंस्र अशा प्रकारचं आंदोलन आज तिकडे झालं। परंतु हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे झालेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे अविवेकी वागणं आणि हिंस्रपणा जो काय झाला ते अत्यंत निषेधार्ह आहे। कोणाने माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते ते मला ते असं आहे एक वेळा आंदोलनमध्ये कधी बाहेरचे लोक घुसू शकतात, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय नव्हता। काय गरज नाही, कारवाईची काय गरज नाही, त्या स्थिती कंट्रोलमध्ये आहे, त्यात काही गरज नाही। आता असा परत होई नाही असं त्या पोलीस सुद्धा घेतली। जैन समाजाच्या आंदोलनानंतरही मुंबई महापालिकेनं कणखर भूमिका घेतली आहे। कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं पालन करणार असं सुद्धा प्रशासनानं स्पष्ट केलंय। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच ठेवण्यात येणार। कबूतरखान्यांवरील ताडपत्री महापालिका हटवणार नाही। कबूतरखान्यांबाबत कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता एक समिती गठीत केली जाणार। संबंधित समिती कोर्टापुढे आपलं निरीक्षण मांडणार। न्यायालय जे आदेश देतील त्यानुसारच कारवाई करणार। आम्ही जे आहेत आम्ही एकदम शांतीपूर्वक आहेत, शांतीदूतसाठी आहेत आणि याच्यामुळं काय होत आलंय की कुठेतरी ते दुःख इतका वाटलंय, इतकं कबूतर मरतात आहेत। साहेब, आमच्या देवानी एका कबूतरला वाचवण्यासाठी आपला पूर्ण शरीर कापून देऊन टाकला होता। तर आम्ही त्या धर्माला मानणारे लोक आहेत, आम्ही जैन आहेत, सनातन धर्माचे लोक आहेत, हे सर्वांच्या याच्या धर्मामध्ये आहे कबूतरला दान देणं।
यांना जर एवढी कबुतर प्रिय असतील आणि यांच्या कबुतरांच्या प्रेमाखातर मुंबई शहर ओलीस ठेवण्याची यांची तयारी असेल तर या सगळ्या शाकाहारी मंडळींच्या घरी ती कबुतरं पाठवून द्यावीत सरकारनं आणि तिथनं दादरच्या कबूतर खाण्यामधनं ती काढून टाकावीत. खरं तर मुंबई महापालिकेनं हायकोर्टाच्या आदेशाने कबूतरखाना बंद केलाय. कोर्टाचा निर्णय देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी बंधनकारक असतो, पण जैन समाजाने आंदोलनाच्या माध्यमातून एक प्रकारे कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलाय. त्यामुळे आता कोर्ट या राड्याची दखल घेणार का याकडे सगळ्यांच्या नजरा असतीलच. मात्र या आंदोलनाप्रकरणी कठोर पावलं न उचलली गेल्यास उद्या प्रत्येक जण नियमांची पायमल्ली करताना दिसेल, हे मात्र नक्की. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.